आज मी तुम्हाला एक मोठी सिंधबादची खूप मोठी स्टोरी सांगणार आहे। एकदा सिंधबाद हॅपी आयलंडवर निघाला। तिथे एक 2 तोंडांचा राक्षस आला होता। ते पोचल्यावर बघितलं ते हॅपी आयलंड, तर सगळे तिथे ना काय करत होते माहिती, घाबरत भीत पडत होते। मग सिंधबादने म्हटलं की या हॅपी आयलंडच्या सरदाराकडे जाऊन बोलतो नेमकं काय झालंय ते। सिंधबाद हॅपी आयलंडच्या सरदाराकडे गेला। तर त्यांनी म्हटलं, काय सांगू सिंधबाद तुला, आमच्याकडे ना हे 2 तोंडांचा खूप भयानक राक्षस येतो। त्याला आम्हाला एक बैलगाडी भरून भात, एक बैलगाडी भरून प्यायचं पाणी, एक बैलगाडी भरून आणि भाजी, एवढं सगळं सामान द्यावं लागतं। जर नाही दिलं तर आमच्यापैकी एकाला तो खाऊन टाकतो। म्हणून सिंधबाद मी खूप टेन्शन मध्ये आहे। सिंधबादने काय केलं माहितीये, दुसऱ्या दिवशी आपल्या जहाजावर केळीची पानं घेतली, केळीची पानं त्याच्यात बिबेत टाकल्या। मग त्यांनी शार्क बेट टाकून ठेवली समुद्रात। मग तिथे खूप सारा शार्क आला आणि तो मसाला घेऊन तिथे असलेल्या एका मोठ्या झाडावर लपून बसला। 2 तोंडांचा राक्षस तिथे आला। कुठे आहे माझं जेवण, कुठे आहे माझं जेवण। रेकॉर्ड झाली आहे का बघा पहिले। चालू आहे चल बस परत। आता चाळे करू नकोस, नाही तर मग हे असं पडणार परत। नीट बस, छान चालू होतं, चालू दे। 2 तोंडांचा राक्षस, कुठे आहे जेवण, कुठे आहे जेवण कर आला। कुठे आहे माझं जेवण, कुठे आहे माझं जेवण। अरे वा, तर काहीतरी केळीच्या पानात काहीतरी लपून ठेवलेलं दिसते, काहीतरी छान छान असणार आहे याच्यात, असं म्हणून 2 तोंडांचा राक्षस तिथे गेला। गोड गोड वास यायला लागला। गोड गोड त्याला ऍक्च्युली मरायचा वास यायला लागला होता। त्याला माहित नव्हतं आतमध्ये काय आहे। तो केळीच्या पानांना पकडून धाडकन उघडलं, तर त्याच्यात लक्ष कामात माझा चिडला आणि त्याला चावायला लागला। तो तोडला, खूप ओरडला आणि तो म्हटला, मूर्ख गावकऱ्यांनो, तुम्ही माझ्यासोबत असं केलंय, मी तुम्हाला सोडणार नाही। असं म्हणून तो गावाकडे चालायला लागला। तो सिंधबाद वरती मशाल घेऊन बसला होता ना, तो जोरात त्याने ती मशाल फेकल्या बरोबर ती त्या राक्षसाचं जाऊन अंगाला चिकटली। तो राक्षस जोराने ओरडायला लागला, बसते। त्याला वाटलं समुद्रात जाईल, माझी आग पण शांत होऊन जाईल आणि मला थंड थंड पाणी मिळेल। तो गेला, पण त्याला माहित कुठे होतं समुद्रात इतके सारे शार्क आले म्हणून। ते शार्क त्याला खायला लागले। म्हणून तो जोराने ओरडायला लागला, नाही। कसं तिथनं बाहेर निघाला। आता तो म्हणाला त्या लोकांना, आता मी इथे येणार नाही रे का बाबा, काही या लोकांनी तर आता मला खूप त्रास दिला।